गुड मॉर्निंग गाइज, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये. काय करून आज बनवायचाच होता. काल निर्णय घेतला होता फक्त उद्या सकाळी उठून ब्लॉग बनवायचा आहे, म्हणजे बनवायचा आहे. तर बघूया काय होत तो ब्लॉग मध्ये. चला बघूया पुढे काय होते. तर काल रात्री एवढं चांगलं मोटिवेशन झालं होतं, डायरेक्ट सकाळी ब्लॉगच बनवून टाकला. त्याला भेटूया सोबत. बाय. भाई साहब खतरनाक वाली ठंडी. ठंडी खतरनाक वाली आहे. बाहेर जायची इच्छा नाही होत म्हणून तर लागेल. चला. गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये. तर आज काय करणार आहे काय माहीत नाही, असाच रँडमली ब्लॉग सुरू केला. जे होते दिवसभरात ते दाखवीन. असं काही कंटेंट नाही भेटत आहे म्हणून ब्लॉग बनवणं सध्याच स्टॉप आहे, पण आता कंटिन्यूली सुरू. पाहू आता समोर काय होते. तर ब्लॉग तर बनवायचा आहे, काही हो ब्लॉग 100% बनवायचा आहे. त्याच्यामध्ये काय आहे काय नाही काही समजत नाही, ब्लॉग बनवायचा. तर चला भेटूया समोर. करणं का पास्ता आणतो नाही विकत. आता केव्हा पास्ता बनवते का तू पास्ता? आता नाही बनवत पास्ता. हो, आता पोळ्या टाकत आहे ना. माझ्यासाठी नको टाकू. का खाते ते पास्ता पास्ता जीव चालला ना त्या पास्त्यासाठी. लई दिवस झाले नाही खाल्लं तर. जर काय म्हणजे महिन्याला 1-2 किलो का पास्ता आणते. या महिन्याला आणलाच नाही ना पास्ता. हा, या महिन्याला कुठं आणला पास्ता? या महिन्याला आणला, पण मधामध्ये आणला होता ना मग 1-2 किलो पास्ता. कुठे आणला होता ग? काही का नाही आणला पण ते केव्हा आणला? आणला नव्हता का? मधामध्ये आणला तो, त्याच महिन्याचा वय उरला होता. पास्ता खाणं चांगलं नाही. खाऊन पोट खराब होते पास्त्यानं. नाही होत, ते नाही होत. मैद्याचं राहते. आपल्या भाजी पोळी जेवलं तर पोट भरते. पास्त्यात नाही भरत पोट. पास्त्यानं पोट भरते पण मग पोट दुखते ना. नाही दुखत पोट. का नाही दुखत? कोण म्हणे? मी म्हणतो. पास्ता करा लागेल मला आज. पास्त्यानं पोट दुखते, जेवण नाही होत बरोबर. भाजी पोळी जेवलं तर कसं अंगी लागते. अंगी तर पहिलेच लागून. तर कुटकी बनवते का पोळीची?
असंच राहते पण पास्त्यावरून डायरेक्ट पोळीची कुटके. पण आज बनवीन मी पास्ता, नक्की बनवीन. चॅलेंज आहे, आज बनवूया पास्ता. ब्लॉग होऊन जाते ना बाई एक आपला. हां चला मग बनवूया. आपण कुटके खाऊ, त्यानंतर मग पास्ता बनवू. सोबतील भेटून त्याला भेटलो बाई घरून पोराला कुटके झाले म्हणते चलो खाणे भैया. दुपारी मस्त पास्ता बनवीन खाएंगे भैया. आज तो मजे मजे. चलो मिलते हैं. लसूण टाकलं, जिरा मोहरी टाकली. मैं सबको बुला लेता. अरे चाचा जी. लेकिन चाचा जी हे सगळं बरोबर आहे पण प्रस्ताव क्या है. हम कुटके खाते तू कुटके. अरे बापरे कुटके खाऊन घेऊ. कशी इकडे इकडे ना खाली घेते तर राहू दे ना. फोटो काढते काका फोटो काढते उभा राहिली ना. कसा नाही कसा उभा काकाकडे बघ काकाकडे बघ. खाल्लं का खाल्लं कुटके. कुटके कसे होते कसे होते. छान होते. इकडे बेटा आराम से अगर धसका लग गया तो सारा दूध बॉल की तरह पेट में से उछल के बाहर आ जाएगा. किशी तू फुल टॅलेंटेड आहे ना. अभी ठंडी हो गई होगी गर्म करके लेके आता हूँ. अरे नहीं नहीं फुल टॅलेंटेड आहे ना किशी तू. हे का नाही. कुठे गेला होता तू भाई इसमें वो पहिले सांग. तू कुठे गेला होता. अदरक इलायची गुड देते थोड़ी तू. चाय बनाई है मैंने. अब दिक्कत है माझी बिट्टी वही आहे माझी क्या बिट्टी. होते हैं कि जेठिया बेटा हाँ। इलेक्ट्रॉनिक्स बंद कर दे और चाय की हाँ। दुकान चालू कर दे. हा हा तर काही हा हे लहानचं पोरग किती वाजता उठते बापू तू. 5 वाजता उठते 5 वाजता. बाई ना मी सकाळी उठत नाही. एक मिनिट हा तर हे म्हणायचं आहे. तू किती वाजता उठते सकाळी. 5 वाजता. सकाळी 5 वाजता उठते आणि मी 5 वाजता नाही उठत. सकाळी उठतच नाही मी. आहे का नाही. तुम्हाला उठवायला येते रोज. येते का तुम्हाला उठवायला रोज. येते ना. मी झोपून राहतो ना. हो झोपून राहतो मी. गाईज हा सुद्धा 5 वाजता उठते. 6 वाजता फिरायला जाते है ना. हो नमा बेटे निस्ती मस्ती करते निस्ती मस्ती. गाईज हा आमचा किशू आमचा किशू आहे हा. क्रिशू. आता आपण का पाहतो तू. तारक मेहता बघते ना तू. कसं वाटते तारक मेहता. छान वाटते. अरे बाप. आणि ते कुटके कशी झाले. कुटके छान झाले का. मी नाही का दुपारी आता पास्ता बनवणार. पास्ता तू खाशील का पास्ता. काऊन चांगले नाही बनवत मी. मा बाई तू कधी खाल्ली माझ्या हातची पास्ता. कधी खाल्ला तू माझ्या हातचा पास्ता. नाही खाल्ला ना. मग आपण खाऊ का. आपण पास्ता खायला देऊ का. म्हणजे घरी बनवू पास्ता बनवू आपण. आईला नाही सांगू का.
आईला सांगू नाही काका पास्ता बनवतोय म्हणून. आईला विचारलं होतं तर आई नाही म्हणे. आईला नाही सांगू का? आपण पास्ता खाऊ. ठीक आहे, बाय बाय कर. थँक्यूच राहिली होती. हां थँक्यूच कर. बाय बाय बाय. हास स्माइल कर. स्माइल कर. स्माइल कर ना. बाय बाय. हे बघा गाईज, मी आता ते रेकॉर्डेड व्हिडिओ बघत होतो. धांदल कुठे जायचं आहे, कुठे यायचं आहे ना. मस्त तारक मेहता बघते भाई, मस्त तारक मेहता. निश्चय तारक मेहता भाई. टीव्ही खराब झाली भाई. इथे टीव्ही होती, इथे टीव्ही होती, खराब झाली. खराब बिघडली भाई. खराब झाली भाई टीव्ही. टीव्ही नाही बघत आता. हा कामा तू येते व्हिडिओ मध्ये. तू येते. अरे बापले, माझी बिटुडी येते. माझी बिटुडी येते उलटी व्हिडिओ बघ. याच्यामध्ये बघ. दिसते तू. कुठे तू? ते आरशामध्ये आहे. आरशामध्ये बघत आहे तू. अरे बापले. गुड मॉर्निंग मन. चल गाईज, चला बाय. पास्ता आणतो मी आता. गाईज मी स्टँड काढलं पण इथून ही यायला वाटत आहे फटाका आहे. फोडू का? थांब फोडतो. कानावर आठव. याला वाटत आहे का फटाका आहे. त्या नाही गाईज. बा फटाका नाही फोडत आहे मी. फटाका नाही फोडत आहे नामन मागे जा. तू कोण आहे? किशू. बाय बाय कर. बाय बाय कर. थँक्यू दे. हाय हाय मन. नमस्कार कर त्यांना. नमस्कार गाईज. सुरुवातीला नाही घेतला होता म्हणा, आता घेतला. बाय बाय गाईज. बाय. अशी मस्ती बघत राहा आमची. तर गाईज आम्ही बनवतात पास्ता. क्या बना रहे बेटा? पास्ता. हाँ हो, पास्ता बनाएंगे गाइस. पास्ता. कांदे चिरून घेतो पहिले. हो ना करते निसता. पागल. पागल कोण आहे? तू आहे का? बोला था ना भाई, करने का पास्ता करने का, तो कर दे भाई. आज कोणत्या हालतीत मला बनवला होता? ए बाबा इकडे रे बाबा. तिकडे नाही जाऊ. तू खाते का पास्ता? इकडे ना मग. अरे 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 इकडं. किशू तिकडे नाही जाऊ. तर गाईस पाणी खूप झालं गरम. पास्ता टाका लागते आपल्याला. Oh my God. जल्दी जल्दी.
एक मिनट गाइज। सर गाइज अभी अपन डालेंगे तेल। क्या डालेंगे बेटा? तेल। तेल कमी झालं का रे बापू? बघ बरं किशू, तेल कमी झालं हो का? टाकू का मग थोडस? किशूनी म्हटलं तेल कमी झालं तर कमी झालं, खतम विषय. हा थांबा गाईज, एक मिनिट तुम्हाला पण दाखवतो. एक साइड होता है पास्ता, दुसऱ्या साइड तेल ठेवला आहे दुसऱ्या साइडला. पास्ता फुल गरम. ओ माय गॉड, झाला बिट्टी पास्ता. म्हणजे गरम झाला, गरम झाला रे बाबा. कैसा व्हिडिओ तू भाई, असं पकडून आता कसं करणार आहे? जीरा मेथी किधर है? हाँ इसमें. भाई साहब, किशू तू खाते ना? डिग्गी डिग्गी नाच, नाचून दाखव. डिग्गी 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 नाचून दाखव माझ्यासोबत, माझ्यासोबत नाच. डिग्गी 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 डिग्गी. एक मिनिट गाईज, मसाले टाकून देतो. अभी मोरी डाली, मोरी मोरी टाकली गाईज. जिरं टाकतो. जिरा का तडका एक नंबर. फ्रीजमध्ये मसाला आहे. किशू तू काय करताय? किशू बिटी, त्याच्या बाजूचा खाता कांदा एक नंबर. कांदा मस्त होऊ द्या. बरं झालं किशू तुझं ऐकलं. किशू बरं झालं तुझं ऐकलं, तेल टाकलं तर कमी झालं होतं तेल बरोबर. गाईस कांदे चांगले होऊ द्यायचे. चांगलं नाही लागत, कच्चे कांदे लागते. त्यानंतर म्हणजे अजून कांदे व्हायचेच आहे, तुम्हाला दाखवतो. गाईस कांदे होत आहे लाल लाल. त्यानंतर इकडे पास्ता. आता कांदे झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं मसाला, तिखट मीठ वगैरे मस्त. तोपर्यंत हे मस्त नरम झाले आहे. हे बघा मस्त नरम, एक नंबर नरम. तोपर्यंत कांदा आपला लाल होते. कांदा चांगला शिजू द्या, कारण कांदा जर नाही शिजला तो पास्त्यामध्ये अलगच लागेल, शिजला नाही तो. त्यामुळे कांदा चांगला शिजू द्या. तर गाईज, तर आता टाकूया आपण मसाला. पास्ता मसाला
त्यानंतर तिखट मीठ वगैरे वगैरे सगळं सगळं. हळद, त्यानंतर तिखट, आणखी थोडंसं तिखट, जिरं, मसाला, आणखी चविष्ट मीठ मेन. मीठ गाईज, मीठ मेन आहे, मीठ टाका आणि याला चांगलं मिक्स करून घ्या. मिक्स झाला नाही तर ते अर्धवट ठेवा. आपण बनवणार आहे गाईज पाणीवाला पास्ता, म्हणून हे त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायला लागेल नसलं तरी चालेल, थंड असलं तरी चालेल. आता काही डायरेक्ट टाकू आपण, कम करू डायरेक्ट टाकू कारण याच्यात पण पाणी आहे आणि ते पूर्ण मिक्स होऊन जाईल. थांब ना, थांबा, याचा पास्ता झालाच आहे आता. तर गाईज याच्यामध्ये टाकू आपण टोमॅटो सॉस, त्यामुळे हा चांगला लागेल, एकदम बेस्ट. सॉस किती पाणी देऊ गाईज. फायनली झाला आपला पास्ता. तर आपण ती टेस्ट करू. एक नंबर झालाय बघा, कलर बघा, सगळं एक नंबर. किशू आपल्याला आता पास्ता खायचा आहे. किशू तू खाशील ना? हां आपण खाऊ. आईच फायनली पास्ता बनलेला आहे, टेस्ट करू. तू खाते? हा एक नंबर बनला. किशीला विचारू. कसं झाला? छान छान छान. कसं झालं? चांगलं. कसं झाला? चांगलं असं छान झाला गाईज. आता आम्ही खातो. बाय. हां तर गाईज एवढाच होता आपला आजचा ब्लॉग. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं करून घ्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय.